खूप खूप धन्यवाद दीपक बिराडे सर. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथा सामना मित्रांनो तुमच्या समोर येत आहे. एका बाजूने डुंबेरेवाडी अर्थात प्रभुजी मेंगासर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूने या हंगामामध्ये MGCशी संलग्न असणाऱ्या स्पर्धेतच पहिल्यांदाच खेळत असणारा संघ अर्थात मोहगर आपण दुसऱ्या बाजूने बघू शकाल. दिनेश आणि भूषण ही जोडी सलामीसाठी आहे आणि तुषार नावाचे गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार आहेत. सामन्याला सुरुवात. तुषार मेंगाचा पहिला जीवारकर, त्याला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत आणि इथे झेल टिपला गेला. फलंदाज बाद पहिल्या चेंडूवर. एक वाजून 10 मिनिटांनी या सत्राला इथे सुरुवात झालेली आहे. सुरुवातीची 4 षटकं कंप्लीट करण्यासाठी तुमच्याकडे 20 मिनिटाचा अवधी आहे. ते करण्यात जर तुम्ही असमर्थ ठरला तर एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 5व्या षटकासाठी पहिल्या चेंडूवर चंद्रकांत याने अत्यंत सुंदर झेल दरम्यान तिकडे टिपला. फलंदाज बाद झालेत. पुन्हा एकदा इथे फुलटॉस आहे. यॉर्करचा अटेम्प्ट डायरेक्ट हिट रिक्वायर्ड. काय क्षेत्ररक्षण आहे, चपळ क्षेत्ररक्षण. परंतु ज्या पद्धतीने फेकी हवी होती ती फेकी इकडे चंदू यांना पुरवता आली नाही. दरम्यान एक धाव या धावफलकावर जोडली गेली आहे. स्वतः एक फार चांगले चित्रकार आहेत चंदू. आणि या अगोदर आम्ही पाहिलं होतं धडाकेबाज की जो मुरबाड ग्रामीणचा वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातो आणि त्या स्पर्धेमध्ये चंदू यांनी रेखाटलेली काही चित्रही आम्ही पाहिली होती. अगदी हुबेहूब खरं तर ते रेखाटन त्यांच्या वतीने झालं होतं. आगळ्या वेगळ्या पद्धतीने फटका खेळण्याचा इथे प्रयत्न झालाय. ऑकवर्ड फुटवर्क इथे वापरतायत फलंदाज. गोलंदाज तुषार हे असे गोलंदाज आहेत जे तुम्हाला लूज चेंडू देणार नाहीत. त्यांच्या विरोधात जर फटके सजवायचे असतील तर तुम्हाला जागा बनवून खेळावी लागेल आणि एफर्ट घ्यावे लागतील. चांगलं फुटवर्क दाखवावं लागेल. तुषार ऑलराऊंडर पर्सन आहेत इथे या डोंबेरेवाडी संघाच्या वतीने. फुलटॉस, आणखी एक यॉर्करचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षकाची कामगिरी चांगली आहे कारण चेंडूला त्याने चेक केलंय. अदरवाईज तिकडे जाणारे चेंडू हे वळण घेणारे असतात. त्याचबरोबर थिक एज लागल्यानंतर अधिकचा वेग सुद्धा चेंडूला मिळत असतो आणि बऱ्याचदा बॅक ऑफ द विकेट जी आउटफील्ड आहे ती अत्यंत वेगवान असते. इथेही त्याच पद्धतीची आउटफील्ड आहे. 3 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. तुषारच्या वतीने हे षटक क्रमांक पहिलं हाताळलं जात आहे. फटका फसला. चेंडू खाली कोणी येईल का, निश्चितच आलेला आहे आणि स्वतः तुषारने इथे झेल टिपला. आणखी एक फलंदाज बाद. चार साठी तुषारच्या साथीने ओमकार भवार येत आहेत. इथे गोलंदाज आपण पाहिलं की तुषार मेंगा याच्याकडे फार चांगली गोलंदाजी आहे. अशातच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये थोडा वेळ स्वतःसाठी देणं फलंदाजांना अत्यंत गरजेचं आहे. परंतु फक्त आणि फक्त आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न इथे मोहगरच्या या फलंदाजाने केलेला आहे. त्यांच्या तो अंगलट आलेला आहे. पाहिजे शेवटचा चेंडू जर्सी नंबर 44 अर्थात ओमकारच्या वतीने कशा पद्धतीने खेळला जाईल. थोडं सावध राहावं लागेल कारण गोलंदाजाकडे फार मोठा क्लास आहे, गुणवत्ता आहे. समोर ठेवलं. इथे आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका सजवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पदल आली, त्याचा तितका चांगला वापर नाही. पहिलं षटक संपलं ज्यामध्ये तुषार मेंगाच्या गोलंदाजीचा तिखट गोलंदाजीचा सामना करावा लागला मोहगर संघाच्या फलंदाजांना. आणि दिनेश आणि त्याचबरोबर भूषण हे सलामीचे दोन्ही फलंदाज परतले. क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज केले जाईल. क्रमांक 2चं षटक आपण पाहू शकाल.
दूरवरच्या टोकाकडून इकडे मार्गस्थ केले जाईल. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक पहिला आहे. पहिल्या स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचं औचित्य साधत असताना खूप सारे मान्यवर या स्पर्धेशी आतापर्यंत जोडलेले आपण पाहिलेले आहेत. त्या सर्वांचं आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करूया. या स्पर्धेला उद्घाटक म्हणून माननीय श्री उल्हासभाऊ बांगर साहेब आपल्याला लाभलेले आहेत, की जे जिल्हा परिषदेचे सदस्य तथा माजी गटनेते आहेत. त्याचबरोबर वन पेन्शनर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत दादा शेळके यांना सुद्धा आपण उद्घाटन सोहळ्यासाठी तिकडे अनुभवलेलं आहे. आणि इतरही काही मान्यवर ज्यांच्या नावाचा उल्लेख खरं तर इथे या ब्रोशरमध्ये आहे ते आपल्याला प्रेझेंटेशनमध्ये पाहायला मिळतील, अर्थात बक्षीस वितरण समारंभामध्ये पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं दुसरं षटक. इथे गोलंदाज आपण पाहू शकाल तर किरण मेंगा येत आहेत. डोंबेरेवाडी संघाचा खेळ आम्ही महाविकास आघाडी चषकामध्ये अनुभवला होता आणि दर्जेदार अशा पद्धतीचा युनिट आहे. त्याचबरोबर संघर्षमय क्रिकेट ते नेहमी खेळत असतात. पहिला चेंडू वाईड यॉर्कर फुल लेनचा, त्यावर क्रॅकिंग ऑब्झर्वचा फटका. क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. अंतिमतः ते थोडे फंबल झाले आणि ही इथे परवानगी होती. यावेळेस फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची. हा छोटा क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल, त्याने यावेळेस बॅकअप दिला होता. रोखता आला नव्हता. 3 धावा दरम्यान इथे पूर्ण झालेले आपण पाहू शकाल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आणि हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. गडी बाद झाले होते, त्यामुळे मॅन्डेटरी प्रत्येक पाऊल इथे गांभीर्याने टाकावं लागेल, भान ठेवावं लागेल आणि त्याचबरोबर स्वतःसाठी वेळ द्यावा लागेल. उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू दरम्यान आपण पाहतो जी ट्रिम लाईन आहे त्या ट्रिम लाईनच्या आतून चेंडू मार्गस्थ झाला, ज्याला आपण गाईडलाईन असंही म्हणू शकाल. आणि पंच मात्र स्थिर आहेत. आणि मी नेहमी म्हणत असतो की जगात तुम्ही कुठेही अतिक्रमण करू शकता, परंतु ती जी लाईन आहे ती लाईन पंचांच्या मालकीची आहे. दॅट लाईन इज ऑलवेज बिलॉंग्स टू दी अंपायर असं म्हटलं जातं आणि तो अधिकारही पंचांचा. समोरच्या दिशेने यावेळेस लॉफ्ट केले क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे चेंडूला अडवले सीमारेषेच्या आतमध्ये. हे महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला एखादा झेल टिपता येत नाही त्यावेळेस सगळ्यात महत्वाची कामगिरी काय करावी लागते तर चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये तुम्हाला अडवावं लागतं आणि तेच करण्यामध्ये समर्थ ठरले होते क्षेत्ररक्षक. 10 ऑन दी बोर्ड. दुहेरी अंकामध्ये प्रवेश झालेला आहे धावफलकाचा. 10 धावा धावफलकावर. किरणचा हा खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे क्षेत्ररक्षक की ज्याने चांगली कमालीची खरं तर फिल्डिंग दाखवलेली आहे. छगन तिकडे आहे, जर्सी नंबर 17. त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक निवडत असताना बऱ्याचदा आपण विचार करत असतो की फार चांगला क्षेत्ररक्षक आपल्याला हवाय आणि ती जागा इथे छगनला दिलेली आहे. त्यामुळे छगन चांगला क्षेत्ररक्षक आहे असं आपण म्हणूया. 2 षटकं संपलेली आहेत. दोन्ही षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये ते समाप्त झालेला आहे आणि एकूण धावा आपण पाहिल्या तर 2 षटकांच्या अंती त्या पाहिलेल्या आहेत 11. या स्पर्धेमध्ये संदीपजी गायकवाड सर त्याचबरोबर मंदारजी राणे सर यांना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण अनुभवत आहात. आणि मंदार राणे यांच्याविषयी म्हणायचं झालं तर पोशीर संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत
आणि काय क्रिकेट खेळतात. त्यात अत्यंत चांगलं क्रिकेट त्यांचं आम्ही पाहिलेलं आहे. कारण मला असं वाटतं आठवतं की जे बी चेईकर आयोजित चेईकर चषकामध्ये गेल्या वर्षाच्या हंगामामध्ये पोशीर संघ खरं तर तिकडे उतरले होते आणि त्या स्पर्धेचं मला असं वाटतं पहिलं की दुसरं विजेतेपद सुद्धा त्याने तिकडे मिळवलं होतं. त्या संपूर्ण प्रवासामध्ये मंदारला मी तिकडे पाहिलं होतं. फार चांगला खेळाडू आहे मंदार. त्याचबरोबर मितभाषी आहे, अधिकचं बोलणं नाही आणि शांत स्वभावाचा हा खरं तर खेळाडू आहे. आणि आज पंथांच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण बघता. आणि संदीप गायकवाड सरांबद्दल बोलायचं तरी काय, शब्द हे माध्यम कधी कधी अपूर्ण पडत असतं. फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलाय, क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक डीप मध्ये जर्सी नंबर 3 आणि त्यांचं नाव राणा आहे. म्हणजे इथे खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून अपेक्षित होतं आणि ते झालं सुद्धा. मला असं वाटतं रैना आहे, यस, इन बिटवीन जो मध्ये आलेला जे लेटर होतं खरं तर इंग्रजीमधलं आय, ते आमच्याकडून व्यवस्थित साईट झालं नव्हतं आणि तो जर आय बाजूला केला की त्याचा राणा बनतो आणि इन बिटवीन जर आपण आय मध्ये प्लेस केला की त्याचा रैना बनतो. 12 धावा धावपलकर. तुषार समोर ठेवलंय, समोरच्या दिशेने खेळलेत. ड्राईव्हचा फटका आपण पाहिला, त्यामध्ये तितकी ताकद वापरता आली नव्हती आणि क्षेत्ररक्षकाने इथे कमाल दाखवली. रॅपिड थ्रो दिला आणि त्याचबरोबर दुसऱ्या धावेचा एक मार्गी प्रयत्न करत असलेला फलंदाज इथे खेळाडू कक्षामध्ये परतला, अर्थात फलंदाज तुषार भोईर बाद. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहू शकाल की शीतपेटी आहे, अर्थात फ्रीज आहे की जो माननीय ॲडव्होकेट किरणजी कमलाकर धलपे यांच्या वतीने स्पॉन्सर्ड केलेला आहे. त्यांचे आपण इथे ऋण व्यक्त करूया. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन साठी टेबल फॅन कैलासवासी संतोष मार्के यांच्या स्मरणार्थ सागर भगवान काटे यांच्या वतीने दिला गेलेला आहे, त्यांचे आपण ऋण व्यक्त करूया. त्याचबरोबर मला असं वाटतं हा जो टेबल फॅन आहे तो कैलासवासी संतोष बच्चू मार्के यांचे सुपुत्र कुणाल मार्के यांच्या वतीने दिला गेलेला आहे आणि चषकाचं सौजन्य सागर काटे यांच्या वतीने आलेले आहे. लोअर बॅकलीटचा वापर करत असताना इथे मनकटाचा चांगला वापर केलेला आहे आणि फटका सजवलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. इथे 2 धावा आलेल्या आहेत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेले आहे फलंदाजी करणारा संघाला, अर्थात मोहगर संघाला. आतापर्यंतचा जर आपण विचार केला तर माझे साथी स्कोरर माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतील, एकही चौकार आणि एकही षटकार अजूनपर्यंत इथे धावपलकर जोडला गेलेला नाहीये आणि म्हणून धावपलक थोडं सबलीकरणाची प्रतीक्षा करत आहे. अशक्त आहे, त्याला सशक्त बनवावं लागेल. यावेळेस स्विच केलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. स्लिप कॉर्डन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण या दोन्ही क्षेत्ररक्षकाने आतापर्यंत प्रभावित केलेलं आहे. फलंदाजाने प्रयत्न तर प्रभाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा केला होता जरूर, परंतु यावेळी क्षेत्ररक्षकाला त्याने शोधलेला आहे. 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील आणि या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. काही मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी निश्चितच होत आहे, त्यांचंही आयोजकांच्या वतीने आपण स्वागत करणार आहोत. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाचा हा प्रहार, क्षेत्ररक्षक उपस्थित, टिपला एक दर्जेदार झेल आणि यावेळेस नव्याने मैदानाच्या आतमध्ये गेलेला फलंदाज अर्थात कैलास भवर याची विकेट इथे गेलेली आहे. स्पीडअप करा, खेळाडू कक्षातून लवकरात लवकर आपण खेळाडूने जायचंय. त्याचबरोबर 40+ चे क्रिकेटर ज्या पद्धतीने निश्चितच
इकडे हालचाली दाखवतात तशा करू नका. द्रुत गतीने मैदानाच्या आतमध्ये जा. तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी तुम्हीही तयार राहा. विनंती असेल संयोजकांना, स्वयंसेवकांना या गोष्टीचं गांभीर्य तुम्हाला राखावं लागेल. इथे कट करण्याचा प्रयत्न, खडे खडे खेळत होते, शॉर्ट आणि वाईड जरूर होता, परंतु त्याला पनिश करता आलं नव्हतं. 3 षटकं संपली, एकूण धावा धावपलकर आपण पाहिल्या तर त्या आहेत फक्त आणि फक्त 16 आणि आतापर्यंत 5 गडी बाद झालेले आहेत. आजच्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथा सामना मित्रांनो आपण अनुभवत आहात. एका बाजूने डोंबरेबाडी आणि त्याच्या बाजूने त्याच्या विरोधात मोहगर. धावपलक आहे 16. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जाऊया आपण संगीत कक्षामध्ये, ऐकूया डीजेच्या वतीने सुरेल संगीत. इथे ड्रिंक्स इंटरवल कंप्लीट झालेला आहे. गोलंदाजी करणारा संघ क्षेत्ररक्षण लगेचच आपण आपला सज्ज करून घ्या. फलंदाजीसाठी तयार राहिलेले आपण पाहू शकाल. मित्रांनो, तुम्ही बघत आहात परेश दादा पाटील आयोजित सरपंच चषक जांभुर्डे 2024 मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. आणि या पहिल्या दिवसातील दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. धावपलक आपण पाहिलं तर ते 16 पर्यंत जाऊन पोहोचलंय. आतापर्यंत 4 गडी बाद झालेले आहेत मोहगर संघाचे आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज ओमकार भवर चांगले खेळत आहेत. राकेशला त्यांना चांगलं साथ देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि यानंतर 2 षटकांचा खेळ येणं शेष आहे. या 2 षटकांमध्ये किती धावा धावपलकर जोडल्या जातील हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. अत्यंत दिमागदार दर्जेदार अशा पद्धतीचे या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहात. समर्चन कक्षाच्या अगदी समोर ही स्पर्धा आयोजित होत असताना ज्यांच्या वतीने फार मोठी मेहनत केली गेलेली आहे ते जांभुर्डे गावातील तो एक नामवंत ग्रुप अर्थात बड्डा ग्रुप स्टँड आपल्याला पाहायला मिळतो. आणि कालच्या रात्रीचा त्याने फार चांगला आनंद तिकडे लुटलेला आहे या ग्राउंडवर, अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. कारण त्यांच्यातील एका सदस्याचा तिकडे वाढदिवस होता. इथे हा झेल टिपला गेलेला आहे. आणखी एक फलंदाज खेळाडू कक्षामध्ये परतेल आणि फलंदाजी करत असताना मोगर संघाला लागलेला हा हादरा क्रमांक 5वा. सर्वोत्तम लक्ष ठेवलं गेलं होतं. त्या पलीकडे अजूनही कोणी गेलेलं नाही. समोरच्या दिशेने इथे फोर्स करतायत, क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला, इथे फेकी झाली. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान आपण पाहिलं. आणि तिसऱ्या पंचांचा इथे खरं तर इशारा मिळतोय मैदानी पंच विश्वास यांच्या वतीने. यस, इथे पाहिलं जाईल यावेळेस ती दुसरी धाव कंप्लीट आहे की इनकम्प्लीट आहे. मला असं वाटतं प्रथम दर्शनी पाहताना असं वाटलं की ही धाव कंप्लीट असावी, परंतु इथे तंत्रज्ञानाचा जो आपण वापर करत आहोत त्याचा आधार इथे घेतला गेलेला आहे. तांत्रिक दृष्ट्या आपण सक्षम आहोत. नीरक्षीर विभाजिता हंसो हंसा बको बकाहा असं म्हटलं जातं. पाणी आणि दूध जर एकत्र केलं आपण तर त्यातून दूध पिण्याची क्षमता राजहंसाची असते. आणि अलीकडच्या क्रिकेटमध्ये हीच राजहंसाची भूमिका लाईव्ह पार्टनर करतात. आणि ही स्पर्धा टेनक्रिकच्या वतीने थेट प्रक्षेपित केली जात आहे. आतापर्यंत 18 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. आणि 4 कॅमेऱ्यांसहित स्पर्धा कव्हर केली जाते. त्यामुळे आता या प्रत्येक गोष्टीला
इथे योग्य रीतीने न्याय मिळेल यामध्ये तीळमात्र शंका नाही. प्रत्येक अँगलने चेक केलं जाईल आणि त्यानंतर निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फलंदाज सेफ आहेत म्हणजे 2 धावा पूर्ण आहेत. या अगोदर ज्यावेळेस तिसऱ्या पंथांची मागणी केली गेली होती त्यावेळेसच मी सांगितलं होतं की प्रथम दर्शनी असं वाटतं की धाव पूर्ण असावी. 18 ऑन दी बोर्ड. गोलंदाज राज. 20 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतील. राकेश आणि आप्पा हे 2 फलंदाज उपस्थित आहेत. राजच्या वतीने 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आजच्या दिवसातून सर्वोत्तम धावसंख्या आपण 53 ही पाहिलेली आहे. डोंबेरीवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. पाहिजे इथे आदिवासी युवा अध्यक्ष आहेत खानिवरेचे आणि खानिवरेवाडीचे आणि शिव छत्रपती क्रीडांगण खानिवरेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य मिळालेले आहे असे यशवंत यांच्या वतीने डोंबेरेवाडी संघाला शुभेच्छा आलेले आहेत. या स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. वेलकम यशवंत. आपल्या सहकार्याची निश्चितच अपेक्षा आहे आणि उत्तरोत्तर तुमचं सहकार्य मिळेल यामध्ये तीळमात्र शंका नाही. कमी गतीने परास्त केलेले. अलीकडच्या काळामध्ये ही गोष्ट अत्यंत महत्वाची घडत असते. फलंदाज भरधाव वेगासाठी खरं तर तिकडे तयार असतो आणि गोलंदाज अशातच अगदी चातुर्य दाखवत असताना गती कमी करतात. फलंदाज तिथे बीट होतात. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 22. 4 षटकांचा खेळ संपला. पाहिजे 5वं षटक कोणत्या गोलंदाजाकडे दिलं जाईल. मला असं वाटतं तुषारचा 2 षटकांचा स्पेल तिकडे कंप्लीट झाला आणि तुषारने एकूण धावा किती खर्च केल्या हे सुद्धा आपण पाहूया. 8 धावा तुषारने खरं तर 2 षटकांच्या स्पेल मध्ये तिकडे खर्च केलेले आपण पाहिलेले आहेत. यानंतर दुसऱ्या फेरीला आपण मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करणार आहोत. जगदंब सासने आणि नागाव दोन्ही संघाचे संघनायक लगेचच आपल्याला समालोचन कक्षाकडे यायचं आहे आणि नाणेफेकी कक्षामध्ये यानंतर रिपोर्टिंग करत असताना दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. दुसरी फेरी निर्धारित 4 षटकांची असणार आहे. याकडे दोन्ही संघ कर्णधाराने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. क्रमांक 5 साठी गोलंदाज यावेळेस ओमकार आपण पाहू शकाल. नौखा गोलंदाज आहे. जर्सी नंबर 45 अर्थात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रोहित शर्माला ते फॉलो करतायत. बावीस धावा धावपलकावर. या षटकामध्ये कमीत कमी 14, 15, 16, 17 धावा येणं गरजेचं आहे या धावपलकासाठी, त्याचबरोबर मोहगर संघासाठी. हा चेंडू अत्यंत चांगला आहे. पहिल्या चेंडूवर आश्चर्याचा कडू धक्का फलंदाजाला देतोय गोलंदाज. गोलंदाज नौखे जरी असतील, उंचीने जरी तितके मोठे नसतील तरी सुद्धा त्यांची महत्वाकांक्षा फार मोठी आहे आणि चांगलं नियंत्रण इथे पहिल्या चेंडूवर गोलंदाज ओमकारने दाखवलंय. इथेही समोर ठेवलंय. यावेळेस फलंदाजाला बाद व्हावं लागेल कारण इथे एज लागली होती. एस्ट्यांच्या मागे जर्सी नंबर 7 अर्थात रैनाने चांगला झेल टिपला. फलंदाज बाद. Over is in progress. Omkar is the baller. 22 on the board, striking end for new batter Mahesh. This time slightly fuller lane. There is a good attempt of Yorker, successful attempt by bowler Omkar. He has made a great difference. Overall a good remarkable outstanding job by all bowlers.
They have bold build. Tushar in his 2 overs failed. He has conceded only 8 runs and I think pick up 3 important wickets. Kiran Mengal has done a spectacular job. This time lofted hit. Tushar underneath the ball takes a comfortable catch and this is the end of batter Mahesh. आणि त्यांच्या विरोधात नागाव असा आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना निर्धारित 4 षटकांचा असेल आणि नाणेफेकीसाठी दोन्ही संघ कर्णधार मिड इनिंग ब्रेक मध्ये आमच्या बरोबर जोडले जातील. जगदंब सासने संघाचे संघनायक आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना त्याने तिकडे जिंकला होता आणि पहिल्या फेरीतील पहिला सामना नागाव संघाचा बरचष्मा आपण पाहिला होता. या सत्रातील 2 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. फलंदाजी इथे मोहगर संघाच्या जवळजवळ प्रत्येकाला मिळालेली आहे. यावेळेस स्विच केलेले क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव मिळाली. चांगलं अनुशासन, चांगली शिस्त क्षेत्ररक्षणामध्ये. तेवीस धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील आणि पाहायचंय फलंदाज सुद्धा इथे बाद झालेत. म्हणजे पहिलं सत्र संपलं आणि एकूण धावा आपण पाहिल्या तर ते आहेत 23. 24 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ अर्थात डोंबेरेवाडी या संघाला शेवटच्या चेंडूवर पंच फलंदाज बाद झाले होते. यस, धन्यवाद. जाऊया दुसऱ्या फेरीतील सामन्याकडे आणि त्या नाणेफेकीकडे. जगदंब सासने आणि त्यांच्या विरोधात नागाव असा हा सामना आपण पाहू शकाल. ही नाणेफेक निर्धारित 4 षटकांची इथे जी मॅच आहे तिची संपन्न होईल आणि नाणेफेक संपन्न करण्यासाठी हरेशजी भोपी एक हसतमुख व्यक्तिमत्व त्यांच्या वतीने ही नाणेफेक संपन्न होते. हरीशजी भोपी यांच्या वतीने नाणेफेक संपन्न झाली. नाणेफेक जिंकलेली आहे नागाव संघाने आणि त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विनंती असेल नागाव संघ आपण तयार राहायचं. यस, जाऊया दुसऱ्या सत्राकडे वळूया. समालोचन कक्षामध्ये बदल करूया. या ऐकूया मुरबाड तालुक्याचा बुलंद आवाज अर्थात दीपक बिराडेसर यांच्या आवाजातून धावतं सत्र क्रमांक 2. हॅलो चेक. चला ओपनिंग पेर इमिडिएटली पाठवा. टीम बिरसा 11 डोंबेरवाडे. टार्गेट सेट झालेल्या निर्णायक द्वितीय सत्रामध्ये 24 धावेचं 24 फॉर विक्ट्री. 23 धावसंख्येवरती आपण बघत आहोत रोखले गेलेलं आहे जय बजरंग मोहगर क्रिकेट संघाला. आणि 24 धाब्याचं पाठलाग, 24 धाब्याचं लक्ष गाठण्यासाठी सध्या आपण बघत आहोत इन ॲक्शन सेकंड इनिंग मध्ये टीम बिरसा 11 डोंबेरेवाडी क्रिकेट संघाला. आघाडीसाठी आपण बघत आहोत किरण आणि त्यांच्या समेत तुषारला. आजच्या दिवसातील आय थिंक हा तिसरा सामना आहे जो लो स्कोरिंग झालेला आहे.
निर्णायक सत्र सुरू झालेलं आहे, ते म्हणजेच या निर्धारित दुसरं आघाडीसाठी आपण बघत आहोत किरण आणि त्याच्या सोबतीनं आपण बघत आहोत तुषारला. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट आपण देऊयात. थोडी शांतता राखा, सूचना आम्ही करत आहोत. सामना सुरू होतोय. जय येत आहेत गोलंदाजीसाठी. पहिला बॉल बॅटची आउटर एज, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतात. चेंडू थोडा डायवर्ट झालेला आहे, बॅकअप करण्यात आलेला आहे. उचलून फेक होईल आपण बघत आहोत. पूर्ण झालेली आहे ती एक सिंगल आणि 24 धावेचं माफक लक्ष गाठत असताना, चेस करत असताना डाव आता सुरू झाला आहे तो बिरसा 11 डोंबेरवाडी क्रिकेट संघाचा. एक धाव दाफलकर होती. तुषारला आपण बघत आहोत आघाडीसाठी, ज्याची जबरदस्त कामगिरी होती. निर्णायक पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना. फॉलिंग स्वीप काढण्याचा प्रयत्न, फालेगला फिल्डर उपस्थित आहेत. धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉल. फालेग झोन टार्गेट करायचं होतं. मनसुबा तर अगोदरच बनवलं होतं, अगोदरच तयारी केली होती फॉलिंग स्वीप साठी. सॅकरेनला आपण बघत आहोत तुषारला. लाईन मिस झालेली आहे. इट्स अ 3 इन रो. यस, पहिल्या चेंडूवरती धाव नव्हती. थोडं करेक्शन, बेग्युअर पार्डन. सलगचे 3 चेंडू आपण बघत आहोत आता निर्धाव आलेले आहेत. सो एकही धाव आपल्याला दाफलकरवरती पाहायला मिळत नाहीये. हाफ ट्रॅकर मिस्टामिंग बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्रचे जज करतोय आणि कॅच ड्रॉप. साधा सोपा सहज झेल सुटलेला आहे. आणखीन एक डॉट बॉल. सलगचा चौथा निर्धाव चेंडू आपण बघत होतो, म्हणजे जय कडून, जो पॉवर प्ले मध्ये सध्या गोलंदाजी करतोय. स्टील 2 टू गो. मेन अंपायर आपण बघत आहोत सँडी गायकवाड सर. आज थोडे अनफिट आहेत, मात्र स्पर्धेसाठी नियोजित वेळेमध्ये ते पोहोचलेले आहेत. त्यासाठी त्यांचं स्पेशल थँक्स आपण देऊयात. आणि स्कोरलेग अंपायरच्या भूमिकेत आपण बघत आहोत सॅम खुणे सरांना. उभरते पंच आहेत आमच्या आयोजन समितीचे. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट्समनला फॉलो केलं, बट लाईन खराब आहे डाऊन द लेग स्टिक. अंपायर सँडी गायकवाड सरांचा सिग्नल आला, इट्स अ वाईड. आणि एका एक्स्ट्रा धाबेनं आता धावसंख्येची जी कोंडी होती फोडली आहे, ती म्हणजेच गोलंदाजानं अतिरिक्त धाव त्याच्या वतीनं बहाल करण्यात आलेली आहे. एक धाव आपण बघत आहोत सध्या दाफलकावरती. 24 धावेचं माफक लक्ष चेस करत असताना आपण बघत आहोत संघ बिरसा 11 डोंबेरेवाडी. कमी गती थांबले, बॅकफुटवर आले, कट केला सॉफ्ट अँड ली इनफिल्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. पूर्ण झालेले आपण बघत आहोत ती एक सिंगल आणि धावसंख्या दाफलकावरती सिंगल धाब्याच्या बढतीनं सध्या पाहायला मिळते ती 2 या आकडावर. स्टॅकर एंड वरती आपण बघत आहोत किरणला, जो सध्या समोर जाईल जयच्या अगेन्स्ट. एक चेंडू शिल्लक आहे निर्णायक पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा. फुल टॉस. ऑफसाइडला फक्त दिशा दिली, टर्न केला मिड विकेटचा फिल्डर, थोडा स्क्वेअर आउटफील्ड फास्ट आणि फिल्डरला भेदून बॉल बाउंड्रीच्या पलीकडे. शेवट समर्पकाने गोड केलाय तो किरण. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट. 6 धावा दाफलकावरती विदाउट लॉस. अवघं 24 धाव्याचं लक्ष. बघा, एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट आम्ही करत आहोत. खास करून वेळ आपल्याकडे भरपूर आहे. द्वितीय फेरीतील सामने, तृतीय फेरीतील सामने देखील 5-5 षटकांचे कव्हर झाले असते, परंतु प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीरसाठी आहे फ्रीज. प्राइज मोठं आहे आणि त्याच कारणास्तव फायनल डे मध्ये आपण बघत आहोत खास करून कंटिन्युटी, सातत्यता आपल्याला राखता येणार नाही. 5-5 षटकांचा प्रत्येक सामना कव्हर करता येणार नाही. त्यासाठी आमच्या आयोजन समितीचा निर्णय सेकंड राऊंड 4 ओव्हरचा असेल आणि थर्ड राऊंड ॲज पर पोझिशन, ॲज पर कंडिशन ते आमचे मॅनेजमेंट कमिटी डिसाईड करेल. परिचदा पाटील, आमचा संपूर्ण बड्डा ग्रुप आणि फ्रेंड्स ग्रुप यांच्या वतीनं हा निर्णय आहे. त्यासाठी मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची देखील विशेष सहमती आम्ही घेतलेली आहे.
स्कोर जर पाहिला तर तो 6 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 18 धावा अजूनही विजयासाठी आवश्यक. दुसरं षटक सध्या सुरू झालंय. बॉलिंग मार्कवर आपण बघत आहोत भूषणला, जे स्वतः फाउंडर आहेत जय बजरंग मोहगर क्रिकेट संघाचे. दर्दी व्यक्तिमत्व क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ चापेवाडी पठार, जो मागच्या स्पर्धेमध्ये आंबेगावकर चषकाचा जेतेपदाचा मानकरी ठरला होता. अनेक टीम्सला स्पॉन्सरशिप फ्रँचाइज ते करत असतात, असं क्रीडा व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. बॉलिंग मार्कवरती भूषण 6 धावा धावफलकावरती. तुषार थोडासा संत सावध आपण पाहिला. स्विचिटचा टेम अपील झालेला आहे. पंच सांगतायत पिचिंग आउटसाइड लेग, इट्स अ डॉट. आणि निर्धाव चेंडून स्पेल सुरू झालेला आहे तो म्हणजेच भूषणचा. बॅकफुटवर आले, शफल अॅक्रो झाले, त्यानंतर फाईन ग्लान्स, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चांगला फटका, चांगला कंट्रोल होतो तुषारचा. बॉल सीमा पार, 4 धावा. फलकावरती 29 झालेला आहे तो म्हणजेच 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. 14 धावेची आवश्यकता मॅच मध्ये आता विजयासाठी. निर्णायक आपण बघत आहोत. दुसरा सध्या सुरू आहे. बॉल हवाय. येस, मॅच बॉल रिटर्न आलेला आहे. सँडी सर, माझ्या बॉलला सामना आपण कंटिन्यू करा. सॅम सर, तो बॉल कलेक्ट करा फर्स्ट ऑफ ऑल. जे काही इम्प्लिमेंट आम्ही दिलेलं आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी फ्रीज आहे, त्यासाठी सेकंड राऊंड 4 ओव्हर आणि ॲज पर द कंडिशन तिसऱ्या फेरीचा जो सामना आहे तो देखील आपण कव्हर करत जाऊ. इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग, बॅकवर्ड पॉईंटला कॅच ड्रॉप झालेले. बॅटचा फेस आपण बघत आहोत, लवकर बंद करण्यात आलेला होता, त्याच कारणास्तव चेंडू हवं तसं एलिमिनेशन घेत नाहीये. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न होता, 30 यार्ड सर्कलला भेदून तो फसलेला आपण बघत आहोत स्ट्रायकर एनवरती, तो म्हणजेच बॅट्समन तुषारचा मात्र झेल ड्रॉप. त्याला मॅचमध्ये आय थिंक तिसरं योगदान मिळत आहे आणि धावसंख्या धावफल करत आहे. सिंगलने 19 झाले, ती म्हणजेच 11. 11 ऑन बोर्ड. ब्युटिफुल डिलिव्हरी, लाईन पूर्णपणे मिस झालेले. डॉट बॉल. ऑन साइडला टर्न केला, मिडविकेटला शिद्रशेट डीप मध्ये सेट आहे. पूर्ण झालेले ती 1 सिंगल आणि धावसंख्या धावफल करते आपण बघत आहोत. सिंगल धाब्याच्या बढतीनं एकूण 8 झाले, ती 12. लक्ष छोटं आहे अवघ्या विजयासाठी आपण बघत आहोत. द्वितीय सत्रामध्ये 24 धावा करायच्या आहेत. सो अर्धा पल्ला तर गाठलाय टीम बिरसा 11 डोंबेरवाडी क्रिकेट संघानं. 12 धावा आपण बघत आहोत धावफलकावरती. 12 ऑन बोर्ड, स्टील 1 टू गो. और रिव्हर्सचा अप्रतिम फटका. व्हॉट अ शॉट, हॉट शॉट ऑफ द डे, हॉट शॉट ऑफ द टुर्नामेंट. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे अद्वितीय, विश्वसनीय, विध्वंसक फटका. 6 धावा. व्हॉट अ शॉट, स्विच अँड स्वीट. 6 धावसंख्येनं आपण बघत आहोत. एकूण धावसंख्या धावफलकावरती 18 आणि फक्त 6 धाब्याची आता निर्णायक मॅच मध्ये आवश्यकता आहे विजयासाठी ती टीम बिरसा 11 डोंबेरवाडी क्रिकेट संघाला. अठरा धावा धावफलकावरती. एकंदरीत आपण बघत आहोत तुषारच्या बॅट मधनं जबरदस्त स्विच हिट. लेफ्ट हँडेड बॅटरला देखील लाजवेल इतका प्रतिभा संपन्न, परिपक्व, परिदृढ फटका आपण पाहिला तो तुषारच्या बॅटमधून. जगदंब सासने टीम, सागर कुटारे आपल्या प्रतीक्षेत आहेत. कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला आपण इमिडिएटली एकत्रित व्हायचंय. कमलेश, पंकज अँड ऑल टीम. जय बजरंग नागाव आपण देखील रेडी राहा. येस, रेडी आहेत. महेश येतात गोलंदाजीसाठी. निर्णायक आपण बघत आहोत. षटक सध्या सुरू झाले. डावाचं तिसरं. अवघ्या 6 धावा विजयापासून दूर आहे तो म्हणजे संघ बिरसा 11 डोंबेरवाडी.
पहिला चेंडू थोडा खाली राहिला, अपेक्षित बाउन्स मिळाला नाही, जो हवा होता फलंदाजाला. सबमरीन चेंडू, शूटर बॉल अगदी यष्ट्यांच्या समांतर उंचीनं पाठीमागे निघून चालला विकेट कीपरकडे आणि त्या ठिकाणी डॉटनं स्पेल आता सुरू झालाय तो गोलंदाज महेशचा. विजय अगदी दृष्टिक्षेपात आहे, परंतु पायाचा किती प्रतीक्षा अजूनही करावी लागेल. बागफुटवर आले, ड्राईव्ह केला समोर, एक्स्ट्रा कव्हरला बेतून बॉल मागे, कव्हर पॉईंटचा फील्ड रेडिंग मधून पोहोचला. सेकंडचा कॉल होता किरणचा. नॉस्ट्राकरेनला आपण बघत आहोत. ॲक्युरेट फेक आता करण्यात आलेले डीप मधून, चांगला बॅकअप करण्यात आलेले गोलंदाजाकडून. फक्त एकच धाव आणि धावसंख्या दाफल करती 19 अंकी झाले. ती सिंगल धाब्याच्या मदतीनं सध्या 19 या आकड्यावरती. 5 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. तुषारच्या बॅटमधून मॅच विनिंग सिक्सर येईल का, हा फार मोठा एक प्रश्न आहे आणि चाहते देखील प्रतीक्षेत आहेत. बागफुटवर आले, ऑन साईड लाडा बॅटनं पूल करतात. चेंडू बॅटचा आवाज तसा संपर्क झाला नाही. एक सिंगल त्या ठिकाणी आपण बघत आहोत पूर्ण झालेली आहे. सिंगलनं डाव बघत आहोत आपण, पोहोचलेला आहे तो 20 या आकड्यावरती. 4 धाब्याची आवश्यकता. 1 बाउंड्री रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. सलगचा तिसरा हा लो स्कोरिंग सामना सध्या आपण बघत आहोत. पहिला सामना जबरदस्त बॅटल होतं, मात्र त्यानंतर जे पहिल्या फेरीचे 3ही सामने आहेत ते लो स्कोरिंग झालेले आपल्याला पाहायला मिळतात. बागफुटवर आले, सॉफ्ट अंडरली प्लेस केला. क्रिकेटचा टी फॉर टेम्परामेंट, संयम सध्या दाखवलाय तो स्ट्रायकर एंडवरती. बॅटर किरणनं एक सिंगल धावफलक पोहोचले ते 21 आकड्यावर आणि आता मॅच फिनिश करण्याची संधी निर्माण झाली आहे ती स्ट्रायकर एंडवरती तुषारला. बॅटची आतली कडा, चेंडू मागे निघून झालाय. शॉट फानले गिगिन ऍक्शन आपण बघत आहोत. एक सिंगल, चांगला बॅकअप आला शॉट थर्डमॅनच्या फिल्डरकडून. एक धाव धावफलकावरती. एकूण धावसंख्या सध्या आपण बघत आहोत अंकित झाली ती म्हणजेच 22. स्टील 2 रन अवे फॉर विक्ट्री. 2 धाब्याच्या अजून विजयासाठी आवश्यकता. हा चेंडू पायात होता, ऑन साईडला दिशा दिली, प्रोटेक्शन अवेलेबल आहे. एक सिंगल झाले पूर्ण. दुसरी धाव पूर्ण होईल का प्रश्न होता, मात्र एकाच धाब्यावर समाधानी राहावं लागेल. स्कोअर लेवल आहे, मात्र स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. सो आता विजयासाठी 2 षटकात अवघी एक धाव बनवावीच लागेल ती बिरसा 11 डोंबेरवाडी क्रिकेट संघाला. क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करायचं आहे. सूचना लक्षात सुद्धा, फिल्डिंग करणारी टीम अर्थातच मोहगर क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करा. त्यानंतर 2 विनिंग टीमच्या दरम्यान आपण बॅटल बघणार आहोत. पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त विजय आपण पाहिलेला आहे, खास करून जय बजरंग नागाव क्रिकेट संघाचा आणि जगदंबा सासनेचा देखील. त्या 2 टीमच्या दरम्यान बॅटल असेल. यानंतर द्वितीय फेरीतील पहिलं. दोन्ही टीम्स रेडी राहा. अवघी एक धाव हवी विजयासाठी. अमोल येतात गोलंदाजीसाठी. निर्णायक 4थ्या षटकाच्या दरम्यान. चला स्पीडअप करा जय बजरंग मोहगर. फुल टॉस लॉफ्ट केल्यासमोर लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतायत, मात्र सेफली त्यांच्या आवाक्याबाहेर चेंडू ग्राउंडिंग होतो. एक धाव आणि याचबरोबर विजयश्री संपादित केला बिरसा 11 डोंबेरवाडी टीमनं. मनपूर्वक अभिनंदन प्रबोधाजी बेंगालसल आणि संपूर्ण बिरसा 11 डोंबेरवाडी. त्याचबरोबर टफ अँड हार्डलक आपण देऊयात आणि स्पेशल अप्रिशिएशन आपण देऊयात खास करून भूषण भोईरला, जो वेळेवरती एक संघ कमी झाल्या कारणास्तव आमच्यासाठी आमच्या शब्दाला होकार देऊन या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तयार झाला. बेस्ट ऑफ लक. जय बजरंग मोहर.